वादीने प्रस्तुतचा अर्ज प्रतिवादी क्रमांक 2 विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 39 नियम 1 नुसार तूर्तातूर्त मनाई हुकूम मिळणेकरिता दाखल केलेला आहे. परिच्छेद. मिळकतीचे वर्णन. मौजे कागल तालुका वसमत येथील जमीन सर्वे क्रमांक 22 क्षेत्र 3 हेक्टर 2 आर आणि सर्वे क्रमांक 23 क्षेत्र 2 हेक्टर 22 आर ही मिळकत प्रस्तुतच्या अर्जातील वादविषय आहे. यापुढे या मिळकतीचे वर्णन दावा मिळकती असे करण्यात येईल. परिच्छेद. वादीचे थोडक्यात कथन असे आहे की दावा मिळकती या वादी व प्रतिवादी यांच्या हिंदू एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकती आहेत. या जमिनींचा मूळ मालक बाबूराव हा होता. तो मयत झाल्यानंतर दावा मिळकतीला प्रतिवादी क्रमांक 3 यांनी एकत्र कुटुंबकर्ता म्हणून नोंद झाली. सदर मिळकतीचा मूळ मालक बाबूराव याच्या मृत्यूनंतर प्रतिवादी क्रमांक 3 याने त्याच्या हिश्श्याची जमीन म्हणजे सर्वे नंबर 22 पैकी क्षेत्र 1 हेक्टर 51 आर व सर्वे नंबर 23 पैकी क्षेत्र 1 हेक्टर 10 आर हे क्षेत्र विक्रांत यास खरेदी दिले. त्यामुळे दावा मिळकतीमध्ये प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांच्याच हिश्श्यांचे क्षेत्र शिल्लक राहिले. प्रतिवादी क्रमांक 3 याने दावा जमिनीपैकी सर्वे नंबर 22 पैकी 1 हेक्टर 18 आर आणि सर्वे नंबर 23 पैकी 2 हेक्टर 22 आर हे क्षेत्र मारुती व गणपती यांना खरेदी खत नोंदणी क्रमांक 695/1985 नुसार खरेदी दिले होते. प्रतिवादी क्रमांक 2 याने प्रतिवादी क्रमांक 1 व 3 ते 5 तसेच सदर खरेदीदार यांचे विरुद्ध वसमत येथील दिवाणी न्यायालयात रेदिमू नंबर 40/1986 हा दावा वाटपासाठी दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये तडजोड होऊन दावा मिळकत प्रतिवादी क्रमांक 2 यास दिली होती. तथापि प्रतिवादी क्रमांक 1 यास कोणतेही क्षेत्र देण्यात आले नव्हते. सदर तडजोडीमध्ये प्रतिवादी क्रमांक 1 व 2 याने जमीन विक्री केली आहे, त्यामुळे त्यांना हिस्सा मिळत नाही असे नमूद केले आहे. तथापि प्रतिवादी क्रमांक 1 याने कोणतेही क्षेत्र खरेदी दिले नव्हते. यावरून दावा जमिनीत प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचा समान हिस्सा आहे. रेदिमू नंबर 40/1986 मधील तडजोड करतेवेळेस प्रतिवादी क्रमांक 1 यास प्रतिवादी क्रमांक 2 याने खोटे आमिष दाखवून आणि प्रतिवादी क्रमांक 1 याच्या व्यसनाचा फायदा घेऊन तडजोड करून घेतली आहे. त्यामुळे सदर तडजोड हुकुमनामा वादीवर बंधनकारक नाही. अशा परिस्थितीत प्रतिवादी क्रमांक 1 याचा मुलगा या नात्याने वादीचा दावा मिळकतीमध्ये हक्क व हितसंबंध आहे. अशी परिस्थिती असताना प्रतिवादी क्रमांक 2 याने जमीन त्याच्या नावावर असल्याचा गैरफायदा घेण्यासाठी सदर दावा मिळकत विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रतिवादी क्रमांक 2 याने सदर दावा मिळकत विक्री केल्यास वादीचे कधीही पैशात न भरून येणारे नुकसान होऊन त्यास त्याच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी केस तसेच न्यायाचा समतोल वादीच्या हक्कात आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 2 याने दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत दावा मिळकत कोणासही विक्री गहाण दान करू नये म्हणून तूर्तातूर्त मनाई मिळावी अशी विनंती वादीने केली आहे. परिच्छेद. प्रतिवादी क्रमांक 1 ते 8 यांना सदर दाव्याचे समन्सची बजावणी योग्यरित्या झाली आहे. प्रतिवादी क्रमांक 4, 5 व 8 हे हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुद्ध दावा एकतर्फा चालविण्यात आलेला आहे. प्रतिवादी क्रमांक 1, 3, 6 व 7 यांनी दावा मान्य केलेला आहे. त्यांची कैफियत निशाणी 15 वर आहे. प्रतिवादी क्रमांक 2 यांनी
निशाणी 22वर त्याची कैफियत दाखल केली आहे. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 2चे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. प्रतिवादी क्रमांक 2ने दाव्यातील संपूर्ण कथन नाकबूल केले आहे. त्याचे असे कथन आहे की मौजे कागल येथील जमीन सर्वे नंबर 22चे क्षेत्र 4 हेक्टर 54 आर व सर्वे नंबर 23चे क्षेत्र 3 हेक्टर 32 आर असे होते. प्रतिवादी क्रमांक 2 हा खाजगी नोकरीनिमित्त पुणे येथे असताना प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांनी एकत्र कुटुंबाची जमीन कुटुंबाच्या हिताविरुद्ध बेकायदेशीरपणे विक्री करण्यास सुरू केली. प्रतिवादी क्रमांक 1 व 3 यांनी जमीन विक्री करतेवेळेस वाटपसुद्धा झालेले नव्हते. तरीही प्रतिवादी क्रमांक 1 व 3 यांनी दिनांक 21/5/1982 रोजी विक्रांत यास सर्वे नंबर 22 पैकी 1 हेक्टर 51 आर व सर्वे नंबर 23 पैकी 1 हेक्टर 10 आर क्षेत्र नोंदणीकृत खरेदी खताने विक्री केले. त्याचप्रमाणे प्रतिवादी क्रमांक 3 यांनी प्रतिवादी क्रमांक 1च्या संगनमताने दिनांक 28/6/1985 रोजी केशव व रमेश यांना जमीन सर्वे नंबर 22 पैकी 1 हेक्टर 18 आर व सर्वे नंबर 23 पैकी 2 हेक्टर 22 आर तसेच दिनांक 17/12/1985 रोजी दशरथ यांना सर्वे नंबर 23 पैकी 1 हेक्टर 85 आर जमीन विक्री केली. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 2 याने दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वसमत येथे रेदिमू नंबर 20/1986 हा दावा दाखल केला. दिनांक 15/4/1990 रोजी प्रतिवादी क्रमांक 1 ते 3 व खरेदीदार यांच्या दरम्यान तडजोड झाली आणि सदर तडजोडीमध्ये खरेदीदाराने त्याच्या ताब्यात असलेली सर्वे नंबर 22 पैकी 3 हेक्टर 3 आर व सर्वे नंबर 23 पैकी 2 हेक्टर 22 आर जमीन प्रतिवादी क्रमांक 2च्या ताब्यात स्वतंत्ररित्या मालक या नात्याने दिल्याचे मान्य केले. सदर खरेदीदार यांना रक्कम ₹25,000 न्यायालयाबाहेर दिल्याचे मान्य केले. अशा प्रकारे प्रतिवादी क्रमांक 3 हा दावा मिळकतीचा मालक झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रतिवादी क्रमांक 3 याने दिनांक 25/5/86 रोजी त्याच्या हिश्श्याची जमीन विक्री केली होती. ती जमीन प्रतिवादी क्रमांक 1 व 3 यांच्या हिश्श्यास घातली हे तडजोडीमध्ये मान्य केले आहे. त्यामुळे या दाव्यातील प्रतिवादी क्रमांक 1 व 3 यांना कसलाही हिस्सा दावा मिळकतीत उरलेला नाही. त्यामुळे वादीला प्रस्तुतचा दावा दाखल करण्याचा कायदेशीर हक्क नाही. अशा परिस्थितीत वादीचा प्रस्तुत दावा मिळकतीत कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध नाही. त्यामुळे वादीचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती प्रतिवादीने केली आहे. परिच्छेद वादीच्या अर्जातील कथन प्रतिवादी क्रमांक 2च्या कैफियतीमधील कथन तसेच वादी व प्रतिवादी क्रमांक 2 यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यावर पुढील मुद्दे माझ्यापुढे उपस्थित झाले. त्यावरील निष्कर्ष मी कारणमीमांसेसह पुढील प्रमाणे नोंदवित आहे. परिच्छेद वरील सर्व विवेचनावरून व कारणमीमांसेवरून वादी कथन करतो त्याप्रमाणे प्रथमदर्शनी वादीचा दावा मिळकतीत हक्क हितसंबंध आहे असे दिसून येत नाही. वादीने रेदिमू नंबर 22/1985 मधील हुकुमनामा त्याच्यावर बंधनकारक नाही आणि सदरचा हुकुमनामा प्रतिवादी क्रमांक 2 याने वादीच्या वडिलांची फसवणूक करून मिळवलेला आहे हे पुराव्याअंती सिद्ध झाल्यास त्याला दावा मिळकतीत हिस्सा मिळू शकतो. तथापि प्रथमदर्शनी वादीला दावा मिळकतीत हक्क हितसंबंध आहे असे म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत न्यायाचा समतोल वादीच्या बाजूने आहे व वादी मागणी करतो त्यानुसार तूर्तातूर्त ताकीद त्याच्या हक्कात दिली नाही तर त्याचे अपरिमित नुकसान होईल असे म्हणता येणार नाही. त्यामुळे मी मुद्दे क्रमांक 1 ते 3चे उत्तर नकारार्थी नोंदवतो.
व मुद्दा क्रमांक 4चे उत्तरादाखल खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अर्ज नामंजूर करण्यात येतो. प्रस्तुत अर्जाचा खर्च अंतिम हुकूमनाम्यानुसार राहील.